नमस्कार स्वामी भक्तांनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून अशाच स्वामींच्या व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। तर मंडळी, गुरुवार हा दत्तगुरूंचा वार आहे व स्वामी हे दत्तगुरूंचेच अवतार आहेत। त्यामुळे गुरुवार एकच सेवा आपण केली तर आठवडाभर आपण कुठलीही सेवा नाही केली तरी चालणार आहे। तर काही लोक असतात त्यांना अजिबात वेळ नाही, ऑफिस असतं, काही काम असतं, तर स्वामी कधीच म्हणत नाहीत की आपण सगळे कामकाज सोडून माझी सेवा करा। आपले जे काम आहे ना त्यातच खरी स्वामी सेवा असते। परंतु आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, संकट यातून जर आपल्याला तरुण जायचं असेल तर आपल्यावर स्वामींची साथ असणे गरजेचे आहे, दत्तगुरूंची कृपा असणे गरजेचे आहे। त्यामुळे तुम्हाला फक्त एकच सेवा मी सांगणार आहे। वेळात वेळ काढून तुम्ही सेवा केलीत तर तुम्हाला आयुष्यामध्ये कसलेही संकट येऊ, फक्त ही एक सेवा जर तुम्ही केलीत तर आयुष्यभर तुम्हाला स्वामींकडे काही मागण्याची गरज लागणार नाही। स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील, प्रत्येक संकटात तुम्हाला स्वतः मार्ग दाखवतील। फक्त गुरुवारी तुम्हाला एक ही प्रभावी सेवा करायची आहे। कुठली आहे ती प्रभावी सेवा हे जाणून घेऊयात। तर मंडळी, बऱ्याच जणांचं असं होतं की घरामध्ये स्वामींचं फोटो असतो, स्वामींची मूर्ती असते, त्याचा स्वामींवरती श्रद्धा आणि विश्वास असतो, पण वेळेअभावी त्यांना स्वामी सेवा करता येत नाही। तर नामस्मरण इतकं मोठी सेवा कुठलीही नाही। आपण कोणतेही काम करत असाल तर काम करता करता आपण फक्त नामस्मरण करून आपल्या आयुष्यातील निम्मे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता। आणि आणखी एक स्वामींची एकदम जवळची, स्वामींना लवकर प्रसन्न करून घेणारी सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर कुठली आहे ही सेवा? तर ती सेवा म्हणजे रोज जे नित्यसेवा आहे त्यातीलच एक गोष्ट। आता स्वामींच्या नित्यसेवेला खूप महत्त्व आहे। घरामध्ये रोज स्वामींची नित्यसेवा होत असते, मग घरामध्ये कोणतेही संकट येत नाही। आलंच तरी ते तरून जातं आणि कुठल्याही गोष्टींचं प्रॉब्लेम त्या घरामध्ये येत नाहीत। येताना असं वाटतं की एवढा मोठा संकट आता आपल्याकडे येत आहे, तर ते कसे निघून जातं हे समजत नाही। जर स्वामींवर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टी पटतील। मी स्वतः या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे। बऱ्याच जणांचा स्वामींवर विश्वास असेल नसेल, पण माझा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे। तर आपण ती गुरुवारची कोणती सेवा आहे हे बघूयात। ती सेवा म्हणजे आपल्या जवळपास जे स्वामींचे केंद्र असेल तेथे आपण पिवळ्या वस्तूचे दान करायचे आहे। म्हणजे केळे असतील तर ते केंद्राबाहेर किंवा अपाहिज लोकांना ते पिवळे केले दान करायचे आहे। आणि केंद्रात जाताना खडी साखर आणि नारळ घेऊन जायचं आहे। आपल्या स्वामी समर्थ महाराजांना व तेथे कोणीही गरजू लोक असतील त्यांना पिवळ्या रंगांचे दान करायचे आहे। जसं की केळं असेल, जिलेबी किंवा वडापाव अशा आपल्या ऐपतीप्रमाणे दान करायचं आहे। दान करणे ही गोष्ट आपल्याला स्वामींच्या खूप जवळ घेऊन जात असते। जितकं आपण दान करू त्याच्या दुप्पट स्वामी आपल्याला भरभरून देत असतात। ते म्हणतात ना की आपल्याला देण्यामध्ये ठेवले आहे, घेण्यामध्ये नाही। आपल्याला जर देण्यामध्ये ठेवलं आहे तर आपल्याला दिलंच पाहिजे। आपण जर या सृष्टीमध्ये राहत आहोत तर आपल्याला आपण या सृष्टीबद्दल काहीतरी कर्तव्य आहे। आणि दुसरी सेवा म्हणजे आपल्याला स्वामींचा पारायण करायचं आहे। दर गुरुवारी आपण 21 अध्याय वाचून जर तुम्ही एके दिवसाचे पारायण केले तर आयुष्यभर स्वामींकडे तुम्हाला काही मागण्याची गरज नाही। नित्यसेवेत श्री स्वामी समर्थ हा मंत्र आणि स्वामी समर्थ सारामृतला भरपूर महत्त्व आहे। यामध्ये आपल्याला स्वामी समर्थांचा जप आणि कमीत कमीत एक माळ जपायची आहे। आणि आपल्याला दररोज 3 अध्याय वाचायचे आहेत। ते कशासाठी? तर पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो,
तर दुसरा अध्याय वर्तमान काळासाठी असतो, तर तिसरा अध्याय हा भविष्य काळासाठी असतो. आपले संपूर्ण आयुष्य सुखमय होण्यासाठी हे वाचून आपण स्वामींना नक्कीच शरण जाऊ शकतो. तुमच्या घरामध्ये कोणीही वाटू शकतो, फक्त मनामध्ये श्रद्धा असायला पाहिजे. तर काही लोक म्हणतात की हे सारामृत वाचण्याचं काय महत्त्व. तर हे ग्रंथ वाचल्याने आपण जे केलेले पाप आहेत ते फक्त हा ग्रंथ वाचल्याने दूर होतात. इतका या ग्रंथाचा महत्त्व आहे. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी हे ऐकलं तरीसुद्धा स्वामी त्यांना फळ देत असतात. तर दर गुरुवारी स्वामी सारामृत करून तुम्ही स्वामींच्या जवळ जाऊ शकता. तर गुरुवारी फक्त 1 दिवस स्वामी सारामृत करायचं आहे. स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ.